अब की बार 400 पार हाच आमचा संकल्प आहे असं संजीव नाईक यांनी म्हटलंय। 400 मध्ये एक आमचा ठाण्याचा खासदार असेल संजीव नाईक यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे आणि पक्षाने जबाबदारी दिल्यास मी तयार आहे असंही संजीव नाईक म्हणतात। आणि लोकसभा मतदारसंघात आपलं नाव देखील चर्चेमध्ये आहे। काय वाटतं तिकीट मिळेल? बघा, तिकीट कोणालाही मिळू दे, भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा या तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे की अब की बार 400 पार। आणि मोदी साहेबांना त्या सभागृहामध्ये 400 मध्ये एक आमचं ठाण्याचा खासदार हा त्या ठिकाणी जाईल आणि मोदी साहेबांना मतदान करेल, हे आमचं लक्ष आहे। कोण उमेदवार आहे, कुठल्या पक्षातून होणार, हे आता आमच्यासाठी महत्त्वाचं नाही। आमचं सर्वांचं मत एकच आहे की मोदी साहेब त्या ठिकाणी तिसऱ्यांदा माननीय प्रधानमंत्री म्हणून पुन्हा त्यांनी शपथ घ्यावी आणि पुन्हा देशाला 2047ला जे विकसित भारत बनवायचं आहे त्याची या ठिकाणी मुहूर्तमेढ ठरवतील। काय वाटतं, पक्षाकडून आपल्याला काय हिरवा कंदील वगैरे काय मिळाला, असं काय सिग्नल वगैरे आलेत? हे बघा, इच्छुक उमेदवार म्हणून संजीव नाईक इच्छुक आहे, हे काय त्या ठिकाणी लपवायचा प्रश्न नाही आहे। पक्ष नेतृत्वाकडे आम्ही तसं इच्छाही प्रकट केलेली आहे, परंतु या ठिकाणी कोण उमेदवार होणार आहे, कुठल्या पक्षातून कोणाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे, हे शेवटी आमचे वरिष्ठ लोक ठरवतील। परंतु जर पक्षाने जबाबदारी दिली, संधी दिली, तर नक्कीच त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत। कॅमेरा पर्सन अमरदीपसह मीरा विखरा, TV9 मराठी, नवी मुंबई।